नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? एकदम मजेत ना? 2-3 दिवस झाला आपण काही ब्लॉग टाकला नव्हता. कारण ग्राउंड जवळ आल्यामुळे त्याला एडिट करायला काही टाइम भेटत नाही. आज जरा टाइम होता म्हणून आज म्हणलं ब्लॉग टाकावं. मस्तपैकी सकाळ-सकाळी तासभर अभ्यास करून आपण निघालो होतो ग्राउंडला. ग्राउंडला आल्या-आल्या मस्तपैकी अशी धडाकेधाड एंट्री मारली आणि लगेच आपल्या वॉर्मअपला चालू केलं. मस्तपैकी वॉर्मअप झाला, की आज आपला होता डेमो. मस्तपैकी लगेच आपल्या डेमोला चालू केलं. मला आपल्या भरपूर भावांचा मेसेज येतो, की भाऊ आम्ही मातीच्या ट्रॅकवर प्रॅक्टिस करतो. जर 1600 आम्ही मॅटवर पळलं तर आमचे पाय जाम होत्यान, आमचं असं होईन, आमचं तसं होईन. तर भावा एकच सांगतो, इथं फक्त प्रश्न राहतो आपला कॉन्फिडन्सचा. आपण जेवढी प्रॅक्टिस केली ना, तेवढं 100% आपण मॅटवर पण देऊ शकतो आणि मातीच्या ट्रॅकवर पण देऊ शकतो. म्हणून एकदम 100% द्यायचा प्रयत्न करा. मातीच्या ग्राउंडवर असू या मॅटवर असू. आता डेमोमध्ये पहिलं कोणी का नाही ना, पण आम्ही तिघांनी आपले आपले नंबर वाटून घेतले होते. आता राहिला होता गोळा टाकायचा. मस्तपैकी गोळा टाका आलो. रोज प्रॅक्टिसमध्ये गोळा हातभर बाहेर निघाला. डेमोच्या दिवशी इतका दबाव टाकतो ना, की तिसऱ्या गोळ्याशिवाय गोळा आउट ऑफ जात नाही. आजचा सगळा वर्कआउट कंप्लीट झाला होता. मस्तपैकी मग स्ट्रेचिंगला लागलो. स्ट्रेचिंग करून घेतली सगळी. रोलरनी सगळे काप्स वगैरे लूज करून घेतले आणि डायरेक्ट घरी आलो. घरी आलेलं पहिलं फ्रेश झालो. आपला डाएट पूर्ण केला. डाएट पूर्ण झाल्याच्या नंतर 1-1.5 तास आराम केला आणि डायरेक्ट लाईव्हला निघालो. म्हणून मग आजच्या दिवसाची करू इथं समाप्ती. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा.